Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the exemptions from short-term capital gain under section 54G. In this particular lecture, we are going to study what is section 54G, which exemptions are available under section 54G, and at the end of this lecture we are going to see two examples on the computation of exemption, that is on the computation of taxable short-term capital gain when the exemptions under section 54G are given. Okay, so let's start with the example. First we will see what is section 54G. Okay, this section 54G is for exemption from capital gain on shifting industrial undertaking, that is on shifting business from urban area to rural area. ओके, एखाद्या व्यक्तीचा बिझनेस हा जर अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये असेल आणि काही कारणामुळे जर गव्हर्नमेंटनं सांगितल्यामुळे जर तो बिझनेस हा रुरल एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफर करावा लागला, if any business has to be shifted from the urban area to the rural area, then the businessman has to sell its asset and he has to shift his business from urban to the rural area. जर एखाद्या बिझनेसमनला स्वतःचा बिझनेस जो सध्या अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये आहे, तो शहरी भागामध्ये असणारा बिझनेस हा जर रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिफ्ट जर त्यानं केला, तर बिझनेसच्या ज्या काही असेट्स असतात या असेट्स विकाव्या लागतात आणि नवीन ठिकाणी सपोज बिझनेसची जमीन असेल, बिझनेसची बिल्डिंग असेल, आपण लँड असेल किंवा बिल्डिंग असेल, ह्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, ते आपण शहरातून गावाकडे ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफर करू शकत नाही. सो द बिझनेसमन हॅज टू सेल इट्स असेट्स ऑफ द अर्बन एरिया. अर्बन एरियामध्ये ज्या ठिकाणी बिझनेस होता त्या बिझनेसमधील ज्या असेट्स असतात, मग ते बिल्डिंग असेल, मग ते लँड असेल किंवा तिथलं काही इतर असेट्स असतील, ह्या असेट्स विकाव्या लागतात आणि या असेट्स विकून जो काही कॅपिटल गेन होतो, जो काही फायदा होतो, तो जो फायदा आहे त्या फायद्यामधून आपल्याला काही एक्झम्पशन्स हे दिले जातात अंडर सेक्शन 54G. So this particular section 54G is for the exemptions from the capital gain arising from the shifting of business from urban to rural area. एखादा बिझनेस हा शहरी भागामधून ग्रामीण भागामध्ये जर शिफ्ट केला, तर बिझनेस शिफ्ट करण्यापूर्वी काही असेट्स ह्या विकाव्या लागतात आणि असेट्स विकून जो काही कॅपिटल गेन होतो, जो काही फायदा होतो, त्या फायद्यामधून आपल्याला काही एक्झम्पशन्स मिळतात. ते एक्झम्पशन्स ही या सेक्शनमध्ये दिलेले आहेत अंडर सेक्शन 54G. बा काय सांगितलेलं आहे, कॅपिटल गेन अरायझिंग टू असेसी ऑन ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट्स. कोणकोणते असेट्स बघा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक म्हणजे प्लांट अँड मशिनरी, सेकंड इज लँड अँड थर्ड इज बिल्डिंग. यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे की ज्या वेळेला व्हेन एनी बिझनेस इज शिफ्टेड फ्रॉम अर्बन टू रुरल एरिया, ज्या वेळेला एखादा बिझनेस शहरी भागामधून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट केला जातो, त्यावेळेला आपण काही असेट्स विकतो. ओके, मग त्या असेटसाठी हा जो सेक्शन आहे सेक्शन 54G हा फक्त कोणत्या असेटसाठी आहे? एक म्हणजे पहिली असेट आहे ती म्हणजे प्लांट अँड मशिनरी, सेकंड आहे ती म्हणजे लँड आणि थर्ड आहे ती म्हणजे बिल्डिंग. एवढ्या तीनच असेट्स, कोणकोणत्या? बिल्डिंग, लँड आणि प्लांट अँड मशिनरी. या तीनच असेट्ससाठी फक्त आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं इन द कोर्स ऑफ शिफ्टिंग बिझनेस फ्रॉम अर्बन टू रुरल एरिया. ओके, जो काय कॅपिटल गेन आपल्याला झालेला आहे, इट विल बी एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स इफ द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. आपल्याला काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, 3 ते 4 कंडिशन्स आहेत. जर त्या 3 ते 4 कंडिशन्स पूर्ण केल्या तर असेट्स विकून, ओके, कॅपिटल असेट कोणकोणत्या असेट्स? फक्त 3च असेट्स आहेत. एक म्हणजे लँड, सेकंड म्हणजे बिल्डिंग आणि थर्ड म्हणजे मशिनरी. या असेट्स विकून ट्रान्सफर करून जो काय कॅपिटल गेन होईल, जो काय फायदा होईल, तो फायदा एक्झम्प्ट होऊ शकतो, माफ होऊ शकतो, जर आपण पुढे दिलेल्या 3 ते 4 कंडिशन ज्या आहेत त्या कंडिशन्स पूर्ण केल्या तर. फक्त नियम पुन्हा एकदा बघा की कोणत्या असेटसाठी हा नियम आहे. फक्त 3 असेट्स. पहिली असेट लँड,
second asset building, and third asset is plant and machinery. Okay, this section 54G is applicable only to these three assets. First asset is land, second asset is building, and third asset is plant and machinery. एवढ्या तीनच असेटसाठी हा सेक्शन आहे. मग त्यासाठी कंडिशन कोणकोणत्या आहेत बघा. द फर्स्ट कंडिशन इज द कॅपिटल गेन, जो काय फायदा झालेला आहे, शुड बी युटिलाइज्ड. तो आपण जो फायदा झालेला आहे तो किती दिवसामध्ये त्याचा वापर करावा. विदिन अ पिरियड ऑफ 1 year बिफोर. ओके, 1 year बिफोर म्हणजे 1 वर्ष अगोदर, किंवा 3 years आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर. ओके, असेट आपण ट्रान्सफर केल्यापासून, असेट ट्रान्सफर करणे म्हणजे असेट विकणे. ओके, आपल्या असेट्स विकण्यापासून विकण्याच्या पूर्वी 1 वर्ष किंवा तिथून पुढचे 3 वर्ष. ओके, एवढा 4 वर्षाचा आपल्याला कालावधी दिलेला आहे. काय बघा पुन्हा एकदा, असेट्स आपण जो फायदा झालेला आहे, द कॅपिटल गेन शुड बी युटिलाइज्ड. असेटचा फायदा, असेट्स विकून झालेला फायदा, त्याचं युटिलायझेशन आपण किती दिवसामध्ये करावं. विदिन अ पिरियड ऑफ 1 year बिफोर. ओके, 1 वर्ष अगोदर, बिफोर म्हणजे अगोदर, और 3 years आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर. ओके, असेट ट्रान्सफर केल्यापासून, विकल्यापासून पाठीमागचे 1 वर्ष आणि पुढचे 3 वर्ष, एवढ्या 4 वर्षामध्ये पाठीमागचे 1 वर्ष, असेट विकण्याच्या अगोदरचं 1 वर्ष आणि असेट विकल्यानंतरचे 3 वर्ष, अशा एकूण 4 वर्षामध्ये आपण त्या फायद्याचा, कॅपिटल गेनचा वापर करावा. आणि कशासाठी. फॉर द फॉलोइंग पर्पजेस. आता इथे स्पेसिफिकली सांगितलं आहे की जो फायदा होईल, असेट विकून जो फायदा होईल त्याचा वापर कशासाठी करावा. तर 3 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे परचेस ऑफ मशिनरी. त्या फायद्यातून तुम्ही मशिनरी खरेदी करा, प्लांट खरेदी करा, लँड परचेस करा, बिल्डिंग परचेस करा. या असेट्स म्हणजे प्लांट अँड मशिनरी म्हणजे एकच आपण मानतो, लँड असेल, बिल्डिंग असेल, ह्या खरेदी करा. किंवा फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग फॉर द बिझनेस इन द न्यू एरिया. नवीन ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस आता तुम्ही चालू करणार आहात त्या जागेवरती तुम्ही बिल्डिंगचं बांधकाम करू शकता. म्हणजे त्यांनी स्पष्ट काय सांगितलेलं आहे की जो कॅपिटल गेन होईल, असेट विकून फायदा होईल, तो कॅपिटल गेन कशासाठी वापरावा. तर त्यांनी सांगितलं आहे द कॅपिटल गेन शुड बी युज्ड फॉर द परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, सेकंड लँड, थर्ड बिल्डिंग, अँड फोर्थ इज कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग. तुम्ही मशिनरी खरेदी करू शकता, बिल्डिंग खरेदी करू शकता, जमीन लँड खरेदी करू शकता, किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करू शकता. असे तुम्हाला एकूण 4 पर्याय आहेत. हा पहिला ऑप्शन आहे कॅपिटल गेनचा वापर करण्यासाठी. त्यानंतर सेकंड आहे द कॅपिटल गेन कॅन बी युज्ड फॉर शिफ्टिंग द बिझनेस फ्रॉम अर्बन टू रुरल एरिया. ओके, जे काय खर्च होतो, एक्सपेन्सेस होतात शिफ्टिंगसाठी. ओके, आपला बिझनेस हा शहरी भागामधून आपल्याला ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करायचा आहे, त्यासाठी जो काय आपल्याला खर्च होतो शिफ्टिंगचा, त्या खर्चासाठी सुद्धा तुम्ही या कॅपिटल गेनचा वापर करू शकता. हा सेकंड. आणि थर्ड सांगितला आहे इन्कर एक्सपेन्सेस फॉर एनी अदर पर्पज ॲज स्पेसिफाईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकार जे आहे त्यांनी स्पेसिफाय जर अजून काय खर्च केले तर त्या खर्चासाठी सुद्धा तुम्ही कॅपिटल गेनचा वापर करू शकता. बट जर आपण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर असेट विकून जो फायदा होतो त्या फायद्यामधून तुम्ही नवीन मशिनरी खरेदी करा, नवीन लँड किंवा बिल्डिंग खरेदी करा, किंवा बिल्डिंगचं बांधकाम करा, हा एक पर्याय आहे. किंवा शिफ्टिंगसाठी जो खर्च होतो त्या खर्चासाठी सुद्धा तुम्ही तो कॅपिटल गेन हा वापरू शकता. ओके, दिस इज फर्स्ट कंडिशन. त्यांनी एवढं सांगितलं आहे कॅपिटल गेन जो झालेला आहे, असेट विकून फायदा जो झालेला आहे त्याचा वापर किती दिवसात करावा. तर 1 year बिफोर अँड 3 years आफ्टर द डेट ऑफ सेल. असेट विकल्यापासून पाठीमागचं 1 वर्ष म्हणजे ज्या तारखेला असेट विकली त्याच्या पाठीमागचं 1 वर्ष आणि पुढची 3 वर्ष, अशा 4 वर्षामध्ये तुम्ही त्या कॅपिटल गेनचा वापर हा केला पाहिजे. दिस इज फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय बघा. सेकंड कंडिशन इज द कॅपिटल गेन्स आर एक्झम्प्ट. कॅपिटल गेन किती माफ होऊ शकतो. टू द एक्सटेंट ऑफ दे आर इन्व्हेस्टेड इन द परचेस ऑफ न्यू असेट. म्हणजेच काय, जर समजा आपला कॅपिटल गेन 10 लाख असेल, 10 लाख असेल आणि हे 10 लाखापैकी आपण 8 लाख रुपये इन्व्हेस्ट केले नवीन असेट खरेदी करण्यासाठी. किती इन्व्हेस्ट केले. फक्त 8 लाख. जेवढे आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे तेवढे एक्झम्पशन मिळेल. आणि जी राहिलेली अमाऊंट आहे 10 लाखापैकी 8 लाख इन्व्हेस्ट केले, शिल्लक किती रक्कम राहिली 2 लाख रुपये, तेवढी रक्कम ही टॅक्सेबल असते.
ओके, त्यामुळं साधा सोपा नियम आहे नेहमीप्रमाणे की कॅपिटल गेन इज एक्झम्प्ट अप टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द न्यू असेट. आपण नवीन असेटमध्ये जेवढी गुंतवणूक केली असेल तेवढी रक्कम ही माफ होते. ओके, दिस इज सेकंड. थर्ड कंडिशन काय बघा, इन केस द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज नॉट युटिलाइज्ड फॉर द अबव पर्पज बिफोर द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग द रिटर्न. ओके, आपल्याला जे काही वरती ऑप्शन्स दिलेले आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचे, पहिलं ऑप्शन आहे नवीन मशीन खरेदी करा, दुसरं ऑप्शन आहे नवीन बिल्डिंग खरेदी करा, तिसरं ऑप्शन आहे नवीन लँड परचेस करा, चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करा, हा चौथा ऑप्शन. पाचवा ऑप्शन पुन्हा सांगितला आहे शिफ्टिंगचा जो खर्च होतो त्यासाठी पैसे खर्च करा. हे जे काय खर्च करावे लागतात, हा जर खर्च एखाद्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी जर करता आला नाही तर त्याला पर्याय काय, if the assessee fails to utilize the amount before submitting the income tax return, then option is he should deposit the money in capital gain account scheme. ओके, जर इन्कम टॅक्स रिटर्न जमा करण्यापूर्वी, इन्कम टॅक्सचं रिटर्न भरण्यापूर्वी जर ते पैसे वापरता आले नाहीत तर ते पैसे जे आहेत ते पैसे आपण कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवले पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्याचा वापर हा केला पाहिजे. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला इथे हे सांगितलं आहे की जर एखादा बिझनेस शहरी भागामधून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावा लागला तर असेट्स विकाव्या लागतात. तिथली शहरी भागामध्ये असलेली जमीन विकावी लागते, शहरी भागामध्ये असलेली बिल्डिंग विकावी लागते, काही मशिनरीसुद्धा विकाव्या लागतात आणि या असेट्स विकून, असेट सेल करून आपल्याला कॅपिटल गेन म्हणजे फायदा होतो. हा जो फायदा आहे या फायद्यामधून जर आपण सांगितलेल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली, ऑप्शन कोणकोणते पुन्हा एकदा बघा. पहिला ऑप्शन प्लांट अँड मशिनरी परचेस करणे, हा पहिला ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन बिल्डिंग परचेस करणे, बघा आपण पाठीमागच्या स्लाईडमध्ये घेतलेले एक एक ऑप्शन. पहिला ऑप्शन होता प्लांट अँड मशिनरी परचेस करणे, सेकंड ऑप्शन लँड परचेस करणे, थर्ड ऑप्शन बिल्डिंग परचेस करणे, फोर्थ ऑप्शन काय तर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, बिल्डिंगचं बांधकाम करणे, हा चौथा. पाचवा ऑप्शन शिफ्टिंगच्या खर्चसाठी पैसे खर्च करणे, हा 5. आणि आत्ता सांगितलेलं 6वं ऑप्शन ते म्हणजे कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये पैसे गुंतवणे. असे आपल्याला 5-6 ऑप्शन्स दिलेले आहेत. ह्यामध्ये जर आपण पैसे खर्च केले तर आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं अंडर सेक्शन 54G. ओके, मग आता आपण एक्झाम्पल बघूया या सेक्शनवरती. इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू सी 2 examples and with these 2 examples we are going to finish this particular topic. So see the example carefully. This is example number 12. बघा काय सांगितलं आहे, XYZ Limited is situated in the urban area of सोलापूर. पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं आहे XYZ नावाची कंपनी आहे आणि ती सध्या कुठे आहे, अर्बन एरिया शहरी भागामध्ये ऑफ सोलापूर, सोलापूरच्या शहरी भागामध्ये ही कंपनी आहे. हॅज टू शिफ्ट इट्स फॅक्टरी टू द रुरल एरिया ऑफ कोल्हापूर. त्यांना त्यांची फॅक्टरी जी शहरी भागामध्ये आहे ती कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावी लागली. इन द कोर्स ऑफ शिफ्टिंग द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन टूक प्लेस. हे शिफ्टिंग करताना या पुढे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आपल्याला कोणकोणती माहिती दिली बघा, आपल्याला एक टेबल दिले. पहिले आहे पर्टिक्युलर्स, सेकंड आहे बिल्डिंग, थर्ड मशिनरी आणि फोर्थ कॉलम आहे फर्निचर. म्हणजे आपल्याला एकूण 3 असेटची माहिती सांगितली आहे. पहिली बिल्डिंग आहे, दुसरी मशिनरी आहे आणि तिसरं आहे फर्निचर. आता आपण मगाशीच पाहिलेलं आहे की हा जो सेक्शन आहे सेक्शन 54G हा कशासाठी आहे, एकतर मशिनरीसाठी, लँडसाठी आणि लँड, बिल्डिंग आणि मशिनरी एवढ्या 3 असेटसाठीच हा फक्त सेक्शन आहे. म्हणजे इथं जी तिसरी असेट दिलेली आहे फर्निचर, याला हा सेक्शन लागू होत नाही. सेक्शन 54G इज ॲप्लिकेबल ओनली टू असेट्स लाईक मशिनरी, बिल्डिंग अँड लँड. ओनली 3 assets. दिस सेक्शन इज ॲप्लिकेबल ओनली फॉर दीज 3 assets. ओके, त्यामुळे फर्निचर ही जी असेट्स आहे त्याला हा सेक्शन लागू होणार नाही. त्यामुळं त्याच्यावरती फर्निचर विकून जो काय फायदा होईल त्याच्यावरती आपल्याला एक्झम्पशन कोणतंही मिळणार नाही. ओके, जो फर्निचर विकून फायदा होईल तो फायदा हा टॅक्सेबलच राहणार आहे. फायदा फक्त कशावर होतो, एक्झम्पशन्स फक्त बिल्डिंग, मशिनरी आणि लँड एवढ्या 3 असेट्सवरतीच होतो. काय काय माहिती सांगितलं बघा आपल्याला. पहिल्यांदा सांगितलं आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन.
ह्या तिन्ही असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. बिल्डिंग खरेदी केलेली आपण 8 लाखाला, मशिनरी 6 लाखाला आणि फर्निचर 1 लाखाला. ॲक्विजिशन म्हणजे परचेसिंग. आपण या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन दिलेली आहे, म्हणजेच परचेस प्राईस दिलेली आहे. दिस इज फर्स्ट. सेकंड आहे डेट ऑफ सेल. असेट आपण कोणत्या दिवशी विकल्या तर त्या डेट सर्व आपल्याला इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर सेल प्रोसीड्स. सेल प्रोसीड्स म्हणजे आपण असेट किती रुपयाला विकल्या. बिल्डिंग विकली 20,50,000, मशिनरी 7.5 लाख आणि फर्निचर 1,20,000. त्यानंतर कॉस्ट ऑफ परचेस ऑफ न्यू असेट्स. आपण न्यू असेट्स खरेदी केल्या. ओके, आपला बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये आपण शिफ्ट करतो आहे. मग तिकडे शिफ्ट केल्यानंतर आपण नवीन असेट्स खरेदी केल्या. किती. बिल्डिंग खरेदी केली 5 लाखाची, मशीन खरेदी केली 8 लाखाची आणि फर्निचर खरेदी केलं 60,000चं. हे नवीन असेट्स खरेदी केल्या. कोणत्या तारखेला खरेदी केल्या त्या डेटसुद्धा आपल्याला इथे दिलेल्या आहेत. बरोबर. आणि पुढे सांगितलं आहे इफ द बिझनेस इंडस्ट्रियल अंडरटेकिंग म्हणजेच बिझनेस इज शिफ्टेड इन द रुरल एरिया इन 1920. जर 2019-20 या साली हा बिझनेस शिफ्ट केला असेल. कॅल्क्युलेट टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन शोधायचं आहे. इफ इट हॅज इन्व्हेस्टेड 50,000 इन द कॅपिटल गेन स्कीम 1988. म्हणजे शेवटी सांगितले 50,000 रुपये हे या स्कीममध्ये सुद्धा गुंतवलेले आहेत. आता कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं. सुरुवातीला कंपनीचं नाव XYZ लिमिटेड म्हणून सुरुवातीला लिहिलेलं XYZ लिमिटेड. सेकंड लाईनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे. टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून सेकंड लाईनला लिहिलेलं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि कोणत्या वर्षासाठी फॉर असेसमेंट इयर 2021. ओके, हे नेहमीप्रमाणे पहिल्यांदा 3 गोष्टी लिहायच्या. पहिल्यांदा कंपनीचं नाव XYZ लिमिटेड. सेकंड आपण टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला फॉर असेसमेंट इयर 2021. हे 3 पॉईंट्स आपल्याला मेन्शन करावे लागतात. हे मेन्शन केल्यानंतर आपले एकूण 3 असेट्स आहेत. 3 असेटसाठी प्रत्येक असेटसाठी सेपरेट कॉलम. पहिली असेट बिल्डिंग, दुसरी मशिनरी आणि तिसरं फर्निचर आणि पहिला कॉलम नेहमीप्रमाणे पर्टिक्युलर्स. आता सुरुवातीला फाइंड आउट करायचं कॅपिटल गेन किती झाला. बघा आपण आपल्या असेट्स किती रुपयाला विकल्यात. बघा सेल प्रोसीड्स इथं दिलेलं आहे. आपण आपल्या असेट्स किती रुपयाला विकल्या. बिल्डिंग विकली 20,50,000, मशिनरी 7,50,000 आणि फर्निचर 1,20,000. 20,50,000, 7,50,000. बघा 20,50,000, 7,50,000 आणि 1,20,000. सुरुवातीला घेतलं सेल प्रोसीड्स म्हणजे सेल्स कन्सिडरेशन. नेहमीप्रमाणे आपण असेट्स कितीला विकल्या ते एवढ्या रुपयाला विकल्या. आता त्यामधून लेस करायचं लेस कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण असेट एवढ्या किमतीला विकलेल्या आहेत त्या आपण खरेदी कितीला केल्या होत्या ते त्यातनं मायनस करायचं. बघा एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच दिले कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आहे 8 लाख, 6 लाख आणि 1 लाख रुपये. तेच घेतले 8 लाख, 6 लाख आणि 1 लाख. म्हणजे 8 लाखाची बिल्डिंग 20,50,000ला विकली म्हणजे एवढा फायदा झाला. 6 लाखाची मशीन 7,50,000ला विकली म्हणजे 1.5 लाख फायदा झाला. 1 लाखाचं फर्निचर 1,20,000ला विकलं म्हणजे फायदा किती झाला तर 20,000 फायदा झालेला आहे. त्यामुळं कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कसा कॅल्क्युलेट केला तर सेल्स कन्सिडरेशनमधून फक्त कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असेटची परचेस प्राईस जी आहे ती परचेस प्राईस फक्त मायनस केली. आलेला आपला फायदा 12,50,000, 1,50,000 आणि 20,000 रुपये. ओके, हा झाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता ह्या 3 असेट्स आहेत. या 3 असेट्सपैकी आपण मगाशीच पाहिलं आपला जो सेक्शन आहे सेक्शन 54G हा फक्त कोणत्या असेटसाठी लागू होतो. एक तर बिल्डिंग, मशिनरी आणि लँड. बरोबर. फर्निचरसाठी तो लागू होणार नाही. त्यामुळे खाली लिहिले बघा कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ. बिल्डिंगचं किती आहे 12,50,000, मशिनरीचं किती आहे 1,50,000. असा दोन्ही मिळून कॅपिटल गेन क्वालिफाईंग फॉर एक्झम्पशन अंडर 54G तो दोन्ही मिळून किती झाला. दोन्ही मिळून झाला 14 लाख रुपये. म्हणजे 14 लाख रुपयेच हा कॅपिटल गेन हा 54G हा जो सेक्शन आहे तेवढ्यासाठी क्वालिफाय होतो. म्हणजे या ज्या 2 असेट्स आहेत ॲक्च्युली आपण 3 असेट्स विकलेले आहेत. फर्निचरसुद्धा विकलं आहे परंतु सेक्शन 54G जो आहे तो फक्त 3 असेट्स पुरता आहे. एक म्हणजे लँड, सेकंड म्हणजे बिल्डिंग आणि थर्ड म्हणजे मशिनरी. बाकी कोणत्याही असेटसाठी लागू होत नाही. त्यामुळे ह्या पहिल्या 2 असेटचा जो काय फायदा आहे त्या दोन्ही घेतला आणि दोन्हींची बेरीज केली तो फायदा एकूण किती आला 14 लाख रुपये. ओके, हा फक्त 2 असेट्स घेतले आहेत आपण. हा फायदा अजून विचारामध्ये घेतलेला नाही.
ओके, ह्या 2 असेटचा फायदा किती आहे आपला, तर 14 लाख रुपये फायदा आहे. आता हा जो काय फायदा आहे कॅपिटल गेन आहे, यामधून आपल्याला काय एक्झम्पशन्स मिळतात, म्हणून खाली लिहायचं लेस एक्झम्पशन्स अंडर सेक्शन 54G. एक्झम्पशन कशासाठी मिळतात, तर आपण मगाशीच पर्याय पाहिलेत, नवीन मशिनरी खरेदी करणे, नवीन बिल्डिंग खरेदी करणे किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करणे. आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा काय सांगितलं आहे, आपण नवीन काय काय खरेदी केलं आहे, बिल्डिंग खरेदी केली 5 लाखाची, मशीन खरेदी केली 8 लाखाची. यावर दोन्हींचा आपल्याला बेनिफिट मिळेल. फर्निचर आपण विचारात घ्यायचं नाही, म्हणजे बिल्डिंग 5 लाख आणि मशिनरी 8 लाख. बघा मी इथे लिहिलं आहे, इन्व्हेस्टमेंट इन बिल्डिंग 5 लाख, इन्व्हेस्टमेंट इन मशिनरी 8 लाख. ही इन्व्हेस्टमेंट केली. आणि अजून एक्झाम्पलच्या शेवटी सांगितलं आहे कॅपिटल गेन स्कीममध्ये किती रुपये गुंतवले, 50,000 रुपये. त्याचे पण एक्झम्पशन मिळतं. कॅपिटल गेन स्कीम 50,000 रुपये. ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली 13,50,000. बरोबर. मग आपल्याला कॅपिटल गेन झाला होता 14 लाख. 14 लाखापैकी 13,50,000 गुंतवले, म्हणजे राहिले शिल्लक किती, 50,000. त्याला नाव द्यायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, हा टॅक्सेबल गेन झाला. कशावरती, आपण कोणत्या असेट्स फक्त आत्ता विचारात घेतलं, बिल्डिंग आणि मशिनरी, म्हणून तिथे लिहिलं ऑन बिल्डिंग अँड मशिनरी. ह्या ज्या 2 असेट्स आहेत त्याच्यावरती ॲक्च्युली फायदा हा जास्त झालेला, एकावर 12,50,000 आणि एकावर 1.5 लाख, असा एकूण फायदा 14 लाख होता. पण 14 लाख कॅपिटल गेनपैकी आपण 5 लाख बिल्डिंगमध्ये नवीन गुंतवले, 8 लाख मशिनरीमध्ये गुंतवले आणि 50,000 कॅपिटल गेन स्कीममध्ये, असे आपण 13.5 लाख गुंतवले. 14 लाखापैकी 13.5 लाख गुंतवले, म्हणजे शिल्लक राहिले 50,000. त्याला म्हणायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. किती झाला तो, तर तो 50,000 आहे. बरोबर. आता हे झाल्यानंतर हा झाला बिल्डिंग आणि मशिनरीचा. आपण मगाशी बघा फर्निचरचा कॅपिटल गेन किती शोधला होता, तर तो 20,000 आहे. बरोबर. आणि फर्निचरला हा जो सेक्शन आहे सेक्शन 54G हा लागू होत नाही. त्यामुळे जो काय फर्निचरचा फायदा आहे किती, 20,000, तो सर्व टॅक्सेबल असतो. बाकी ह्या दोन्ही असेट्सच्या टॅक्सेबल अमाऊंट 50,000 आलेली, त्यामध्ये फर्निचरची ॲड करा. ॲड कॅपिटल गेन ऑन फर्निचर नॉट एलिजिबल अंडर सेक्शन 54G. कॅपिटल गेन ऑन फर्निचर, परंतु 54Gला लागू नाही. तो बेनिफिट किती आहे बघा, कॅपिटल गेन किती येतो, तो आहे 20,000 रुपये. तो आहे तसा घेतला 20,000, म्हणजे पहिल्या 2 असेट्सचा कॅपिटल गेन 50,000 टॅक्सेबल आणि हा 20, असं एकूण कॅपिटल गेन किती झाला, 70,000. त्याला नाव दिलं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये 3 असेट्स दिलेले आहेत, त्यापैकी 2 असेट्सला हा सेक्शन लागू होतो. तिसऱ्या असेटला जो काय फायदा आहे असेट्स विकून, तो सर्व टॅक्सेबल आहे. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस पर्टिक्युलर सेक्शन. नाव द लास्ट एक्झाम्पल ऑन दिस सेक्शन अँड ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. बघा काय सांगितलं आहे, दिस इज एक्झाम्पल नंबर 13. मिस्टर अजय ओन्स इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. इंडस्ट्रियल अंडरटेकिंग मीन्स बिझनेस सिच्युएटेड इन रुरल एरिया नियर मैसूर. त्यांचा बिझनेस कुठे आहे, मैसूरच्या जवळ एका ग्रामीण भागामध्ये. इन द अर्बन एरिया ही हॅज टू शिफ्ट हिज इंडस्ट्रियल बिझनेस टू द रुरल एरिया ऑफ बीड. ओके. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे मिस्टर अजय इज अ ओनर ऑफ बिझनेस. हिज बिझनेस इज सिच्युएटेड इन द अर्बन एरिया अँड ड्यू टू सर्टन रिझन्स ही हॅज टू शिफ्ट हिज बिझनेस टू द रुरल एरिया. ओके. त्यांचा बिझनेस हा अर्बन एरियात आहे आणि अर्बन एरियामधून तो बिझनेस काही कारणामुळे तो रुरल एरियामध्ये शिफ्ट करावा लागला. आणि काय काय झाले बघा, फॉलोइंग ट्रान्झॅक्शन टूक प्लेस. बघा 3 असेट्स पुन्हा दिलेले आहेत. पहिली असेट आहे प्लांट म्हणजे मशिनरी, सेकंड आहे लँड, ओके, आणि थर्ड असेट आहे फर्निचर. मग आता पुन्हा इथं फर्निचर आले. फर्निचरला हा सेक्शन लागू होत नाही. हा सेक्शन जो आहे 54G हा फक्त 3 असेट्सचा लागू होतो. एक म्हणजे लँड जी इथं दिलेली आहे, दुसरं म्हणजे प्लांट तो पण दिलेला आहे, आणि तिसरं म्हणजे बिल्डिंग. ओके. फर्निचरला हा सेक्शन लागू होत नाही. काय काय सांगितलं बघा, सुरुवातीला सांगितलं आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण असेट ॲक्वायर म्हणजे परचेस किती रुपयाला केलेला, प्लांट खरेदी केलेला 11 लाखाला, लँड 13 लाख आणि फर्निचर 43,750. ह्या असेट्स आपण कधी विकल्या त्या सर्वांच्या डेट्स दिलेल्या आहेत. त्यानंतर असेट्स कितीला विकल्या, सेल प्रोसिड्स म्हणजे सेल किती रुपयाला केल्या, तर प्लांट विकला 25 लाख,
लँड विकली आहे 37,50,000 आणि फर्निचर विकलं आहे 1 लाखाला. एवढ्याला आपण असेट्स सेल केल्या. आता त्या पैशातून आपण नवीन असेट्स परचेस केल्या. कॉस्ट ऑफ परचेस ऑफ न्यू असेट्स बघा, प्लांट किती रुपयाचा खरेदी केला 12.5 लाख, लँड किती रुपयाची परचेस केली 23,12,500 आणि फर्निचर कितीचं खरेदी केलं 1,25,000. कोणत्या डेटला खरेदी केलं त्या डेटसुद्धा आपल्याला इथे दिलेल्या आहेत. आणि शेवटी सांगितलं आहे कॅल्क्युलेट शॉर्ट टर्म टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. एक्झाम्पलमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर अजय, सुरुवातीला लिहिलेलं मिस्टर अजय. सेकंड आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. सो सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि कोणत्या वर्षासाठी AY 2021. ते थर्ड लाईनला मेन्शन केलं फॉर असेसमेंट इयर 2021. ओके, आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी शुड ड्रॉ 4 कॉलम्स. आपल्याला एक्झाम्पलमध्ये 3 असेट्स दिलेले आहेत. त्या 3 असेट्ससाठी प्रत्येक असेटसाठी एक कॉलम आणि पहिला कॉलम नेहमीप्रमाणे पर्टिक्युलर्स. आणि मगाशी सांगितलं की हा जो सेक्शन आहे सेक्शन 54G इज नॉट ॲप्लिकेबल टू असेट्स लाईक फर्निचर. फक्त आपण त्याचा रेग्युलरप्रमाणे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा फाइंड आउट करायचा आहे. मग आपण नेहमीप्रमाणे कॅपिटल गेन कसा फाइंड आउट करतो तर सुरुवातीला घेतो सेल्स कन्सिडरेशन. त्याला आपण नेट सेल्स प्रोसीड्स असं देखील म्हणू शकतो. बघा आपण असेट्स कितीला विकलेले आहेत, असेट्स विकलेले आहेत बघा. पहिले असेट 25 लाख, 37,50 आणि 1 लाख एवढ्याला विकला. तेच घेतले बघा 25 लाख, 37,50 आणि 1 लाख. हे झालं सेल्स कन्सिडरेशन. एवढ्याला आपण असेट्स विकल्या म्हणजेच थोडक्यामध्ये नेट प्रोसीड्स. आता त्यातून लेस करतो आपण लेस कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. बघा आपण असेट्स कितीला खरेदी केलेली 11 लाख, 13 लाख आणि 43,750. तेच घेतले 11 लाख, 13 लाख आणि 43,750. म्हणजे 11 लाखाची असेट 25 लाखाला विकली म्हणजे 14 लाख रुपये फायदा. 13 लाखाची असेट 37 लाखाला विकली म्हणजे फायदा किती 24,50,000. आणि 43,000ची असेट 1 लाखाला विकली म्हणजे फायदा किती 56,250. हा फायदा आहे, त्याला नाव दिलं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. बरोबर. मग आता ह्या तिन्ही असेटचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळाला. आता यापैकी आपल्याला फक्त कोणत्या असेट्स लागतात लँड, बिल्डिंग आणि मशिनरी एवढ्याच फक्त. फर्निचर काय आपल्याला फर्निचर विकून जो काय कॅपिटल गेन झालेला आहे त्याला सेक्शन 54G लागू नाही. त्यामुळे खाली घेतलं कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ बिल्डिंग. बघा बिल्डिंगचा किती आहे सॉरी पहिल्या असेट्स कोणती आहे बघा आपली 1 मिनिट. पहिली असेट कोणती आहे फर्स्ट असेट आहे आपली प्लांट म्हणून पहिल्यांदा दिलेलं फर्स्ट असेट प्लांट. प्लांटचा किती आहे बघा प्लांटचा कॅपिटल गेन आहे 14 लाख, तो घेतला 14 लाख. सेकंड असेट कोणती आहे सेकंड असेट इज लँड. सेकंड असेट लिहिले तिथं लँड. बरोबर. बघा सेकंड असेट लँड आहे. त्या लँडचा जागेचा कॅपिटल गेन किती आहे तो आहे 24,50,000. बरोबर. मग ह्या दोन्हींची बेरीज केली एकूण कॅपिटल गेन किती झाला 38,50,000. हा एकूण कॅपिटल गेन आहे या 2 असेट्सवरती. मग त्याला नाव लिहिलं कॅपिटल गेन क्वालिफाईंग फॉर एक्झम्पशन अंडर सेक्शन 54G. ओके, सेक्शन 54G अंतर्गत आपल्याला एवढ्या कॅपिटल गेनवरती एक्झम्पशन मिळू शकतं. क्वालिफाईंग तरी आहे, मिळू शकतं. कितीवरती 38,50,000 एवढा कॅपिटल गेन आहे. किती 38,50,000. आता त्यापैकी आपण काही गुंतवणूक केलेली आहे त्याचं एक्झम्पशन आपल्याला मिळेल म्हणून खाली एक वेळ जागा सोडून दिलं लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54G. आता कोणकोणते एक्झम्पशन्स आहेत बघा. आपण इन्व्हेस्टमेंट कशात केली आहे प्लांट परचेस केला 12,50,000. बरोबर. मग तेच लिहिले बघा इन्व्हेस्टमेंट इन प्लांट 12,50,000 ह्या पहिला. त्यानंतर सेकंड काय लँडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली बघा 23,12,500. न्यू परचेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली 23,12,500. तेच घेतले इन्व्हेस्टमेंट इन लँड 23,12,500. आणि तिसरा आहे फर्निचर, परंतु फर्निचर आपण घ्यायचं नाही कारण 54G हा सेक्शन फर्निचरला लागू नाही त्यामुळे ते येणार नाही. आणि इथं अजून काय कॅपिटल गेन स्कीम प्रिव्हियस एक्झाम्पलप्रमाणे काय सांगितलेलं नाही त्यामुळे फक्त एवढेच 2 इन्व्हेस्टमेंट आहेत. एकूण इन्व्हेस्टमेंट किती झाली 35,62,500. आपला कॅपिटल गेन होता 38,50,000 त्यापैकी गुंतवणूक केली 35,62,500 त्यामुळे शिल्लक कॅपिटल गेन किती 2,87,500. त्याला नाव द्यायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन प्लांट अँड लँड.
आपल्या ज्या दोन असेट्स आहेत, पहिले असेट प्लांट आहे आणि दुसरे असेट लँड आहे, ह्या दोन्हीवरती आपला टॅक्सेबल गेन किती झाला, फायदा किती झाला, 2,87,500. हा टॅक्सेबल आहे, म्हणजे एवढ्या रकमेवरती टॅक्स हा पेड करावा लागणार आहे. हा झाला या दोन असेट्सवरती, प्लांट आणि लँड. आता जे फर्निचर होतं, फर्निचरचा कॅपिटल गेन किती होता, 56,250. हा सर्व जो काय कॅपिटल गेन आहे तो टॅक्सेबल असतो, म्हणून खालील प्लस कॅपिटल गेन ऑन फर्निचर नॉट एलिजिबल फॉर अंडर सेक्शन 54G 56,250. फर्निचर विकून फायदा झालेला आहे, त्या फायद्यावरती आपल्याला कोणतंही एक्झम्पशन मिळत नाही. ओके, तो संपूर्णपणे टॅक्सेबल असतो, कारण सेक्शन 54G जो आहे तो फक्त 3 असेट्स पुरता मर्यादित आहे. एक म्हणजे लँड, सेकंड म्हणजे बिल्डिंग आणि थर्ड म्हणजे मशिनरी. फर्निचरला तो लागू नये. त्या फर्निचर विकून जो काय फायदा झालेला आहे, किती फायदा झालेला आहे, 56,250, तो सर्व टॅक्सेबल आहे. ओके, मग बाकी दोन असेटचा फायदा 2,87,500 आणि हा 56,250, असा एकूण फायदा किती झाला, 3,43,750. त्याला नाव द्यायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. Okay, so this is second example on the computation of taxable short term capital gain when we are given exemptions under section 54G. हा जो सेक्शन आहे सेक्शन 54G हा कशासाठी आहे, तर एखादा बिझनेस हा अर्बन एरियामधून जर रुरल एरियामध्ये शिफ्ट करावा लागला, तर अर्बन एरियामधील असणाऱ्या ज्या असेट्स असतात कोणकोणत्या, एक म्हणजे बिल्डिंग, दुसरी मशिनरी आणि तिसरी लँड, या असेट्स आपल्याला विकाव्या लागतात. असेट्स विकून जो काय फायदा होतो, जो काय कॅपिटल गेन होतो, तो कॅपिटल गेन जर आपण नवीन असेट्समध्ये गुंतवला, कोणकोणत्या नवीन असेट्स, न्यू बिल्डिंग, न्यू मशिनरी, न्यू लँड किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, ओके, किंवा कॅपिटल गेन स्कीम, यामध्ये जर गुंतवला तर त्याचा एक्झम्पशन आपल्याला सेक्शन 54G मध्ये मिळतं आणि आपल्याला एक्झम्पशन म्हणजे टॅक्समधून माफी मिळू शकते. आणि जर काय इन्व्हेस्टमेंट करून देखील काय जर प्रॉफिट शिल्लक राहिला, कॅपिटल गेन शिल्लक राहिला, जसं इथं सांगितलेलं आहे की एवढा कॅपिटल गेन शिल्लक आहे, तर तो मात्र असतो टॅक्सेबल. ओके, सो दीज आर द 2 एक्झाम्पल्स ऑन दिस पर्टिक्युलर section 54G. You should write down these 2 examples in your notebook, and here we have completed our topic short term capital gain. Okay, thank you very much.